तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून अर्थात 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत शासनाने ग्रामीण रस्त्याचे सीमांकन अभिलेख अद्ययावत करणे व प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे। महाराष्ट्र शासन व वन विभागाच्या मार्गदर्शन सूचनानुसार मूर्तिजापूर तालुक्यात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे। उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली 10 सप्टेंबर पासून मूर्तिजापूर तालुक्यातील 41 गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। मूर्तिजापूर तहसीलदार शिल्पा बोबडे, निवासी नायब तहसीलदार सुरेंद्र राऊत, नायब तहसीलदार महेश नागोलकर, ग्रामसेवक, महसूल मंडळी अधिकारी, महसूल सेवक, गावचे पोलीस पाटील, सरपंच यांच्या सहकार्याने तालुक्यातील बाळापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत रस्त्याची पाहणी करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। जे नकाशात उपलब्ध नकाशात दर्शविलेले आहे त्याचं सर्वेक्षण करायचं, त्याच्यावर अतिक्रमण आहे का त्याचं डिमार्केशन करायचं आहे आणि जे पांदन रस्ते नकाशावर उपलब्ध नाहीत पण वहिवाटीमध्ये आहेत त्याची पाहणी करून त्याची नोंदणी पण करून घ्यायची आहे। त्याचं आज सर्वेक्षण आहे, त्याच्यासाठी आज ही शिवार फेरी आपण आयोजित केलेली आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आज आपलं मंडळ अधिकारी, त्याच्यानंतर तलाठी मॅडम आणि ग्रामसेवक मॅडम यांना सहकार्य करा, यांच्यासोबत पूर्ण शिवारात फिरा आणि जेवढे काही पांदन रस्ते आहेत जे नकाशात नाही आहेत आणि नकाशात उपलब्ध पण आहेत त्याची पाहणी करून हे अभियान यशस्वी करा। सर, आपण छत्रपती शिवाजी महाराज पांदन रस्ते या योजनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया काय? माननीय देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत शेतरस्ते मोकळे करणे, नकाशावर नसलेल्या शेतरस्त्यांची पाहणी करणे, शिवार फेऱ्या घेणे, ग्रामसभेमधील त्याची यादी वाचन करणे, मंजुरी घेणे आणि त्याच्यानुसार अधिकार अभिलेख तयार करणे याबाबत शासनाने GR कडून सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यामध्ये त्यावर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे। तर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 3 टप्प्यामध्ये आपल्या इथे हे सेवा पंधरवड्यामध्ये काम होणार आहे। पहिला टप्पा जो आहे तो आहे शिवार फेरीनुसार जे क्षेत्ररस्ते आहेत ते क्षेत्ररस्त्याची नोंदी घेणे, क्षेत्ररस्ते मोकळे करणे, अतिक्रमण मुक्त करणे आणि त्याचबरोबर पुढचा टप्पा जो राहणार आहे त्याच्यामध्ये घरकुलासाठी जे अतिक्रमण नियमानुकूल करणं शक्य आहे ते सर्व नियमानुकूल करणे आणि त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे हा दुसरा टप्पा आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचे आहेत। तर त्याच्यामध्ये 7/12 वाचन, लोक अदालत घेणे, जनसंवाद घेणे हे अशा प्रकारचे काही आपण नाविन्यपूर्ण उपक्रम घेत आहोत। तर आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यामध्ये आपण लोक अदालतीचं सुद्धा आयोजन याच्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून लोकांचे जे महसूल प्रकरणामधले वाद असतील ते परस्पर तडजोडीने आपसी सहमतीने त्यांचे सुटतील। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की अतिशय महत्वाकांक्षी आणि अतिशय मोठ्या स्वरूपात होणारा असा हा महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवडा आहे। याच्यामध्ये सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेताचे रस्ते मोजणी करणे आणि ते मोकळे करणे याच्यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रत्येक गावामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण तालुका मूर्तिजापूरमध्ये 41 गावे आणि बार्शीटाकळीमध्ये आपण 35 गावे घेतलेली आहेत। तर त्या गावामध्ये शिवार फेऱ्या आता सध्या चालू आहेत। आपण आपल्या तलाठ्यांच्या संपर्कात राहावे। त्यानंतर ग्रामसभेमध्ये कदाचित 15, 16, 17 तारखेला ग्रामसभा ज्या होतील त्या ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन होईल। त्यामध्ये सुद्धा आपण काही सुटले असतील तर ते ऍडिशन करायला लावे आणि मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जे शेतरस्ते आहेत, पांदन रस्ते आहेत ते कृपया मोकळे स्वतःहून करा की जिथे आपल्याला कुठे पोलिसांची मदत घेण्याची गरज पडणार नाही आणि आपल्या भागामधील शांततेने सर्व क्षेत्रस्ते मोकळे होईल, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे।
शेतरस्ते मोकळ्याचा सगळ्यात असल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा असा होतो की शेतीची जी किंमत आहे ती आपली तात्काळ वाढते आणि दुसरं म्हणजे शेतामधून येण्या जाण्यासाठी तुडपी करण्यासाठी आपल्याला मदत होते आणि ते जर शेतरस्ते मोकळे झाले तर पुढे भविष्यामध्ये आपण मजबूती करण्यासाठी जसं की मातोश्री पांढर रस्ते योजना आहे त्यामधून आपण ते प्रस्तावित करू शकतो आणि तिथे मजबूतीकरण सुद्धा आपण करू शकतो. तर नागरिकांना गावातील सर्व गावकऱ्यांना माझी विनंती की आपण सर्वांनी या सेवा पंधरवड्यामध्ये स्वतःवर सहभागी व्हावं आणि याची यशस्वीतेसाठी आपण सर्वांनी मदत करावी. धन्यवाद.